फणसाची बिर्याणी बनवताना हाताक चटकोच लागलो. काय झालं तर सुरुवातीपासून सांगते. फणस कापताना हाताक थोडासा तेल लावून घ्यायचं आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हळद आणि मिठाच्या पाण्यात ह्याका 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा. 15-20 मिनिटांनंतर ह्याच्यातलं पाणी बाजूक काढायचा आणि फणस वेगळं एका बोलमध्ये काढून घ्यायचो. तवसर आपण अकडे पाणी गरम करून ठेवलं आणि त्याच्यात ह्यो फणस आपण 15 ते 20 मिनिटांसाठी शिजाक ठेवतलो. फणस शिजासर आपण बिर्याणीसाठी तळलेलो कांदो आणि काजूगर लागतात ते आपण तळून घेतलो आणि हेच तळताना आमचो हात भाजलो. तेल गाळताना हात सटाकलो आणि चमच्यातलो कांदो तेलासकट हातार पडलो. हेका म्हणतात करूक गेला गणपती आणि झाला केल्ला. तर हे आता आपलो फणस शिजान तयार झालेलो असा, नरम मस्त झालो असा आणि एकदम चिकनच्या पीसेस सारखोच दिसता. ह्याच्यात आता आपण आलं लसूण पेस्ट टाकलो आणि विभिन्न तऱ्हेचे मसाले टाकलो. ह्याच्यात गरम मसालो, बिर्याणी मसालो, हळद, लाल तिखट आणि या राज्याचा सार आणि थोडासा दही घालून त्याच्यात तळलेलो कांदो, थोडेसे काजूगर ह्या सगळा टाकून एका व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा. तवसर आपण तकडे बिर्याणीसाठी लागणारो भात शिजवून घेतलो आणि तो आपण आता चाळणीवरती गाळून घेतो. भात थंड होऊ म्हणून त्याच्यात आपण थोडासा थंड पाणी टाकलं. आता आपण बिर्याणीच्या मेन प्रोसेससाठी तयारीक लागलो. एका मोठ्या कढईत 2 मोठे चमचे तेल, 1 मोठा चमचो तूप टाकून त्याच्यात फोडण्यासाठी थोडासा जिरा टाकायचा आणि मग बारीक चिरलेलो कांदो टाकून त्याका नीट फ्राय करून घ्यायचा. कांदो भाजत असतानाच आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलो टोमॅटो टाकलो. कांदो आणि टोमॅटो छान भाजलो की आपण ह्याच्यात मागाशी जो मॅरिनेट केलेलो फणस होतो तो आपण ह्याच्यात टाकणार. ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलो आणि मिक्स करून तेलात सोडून दिलं. फणस आपण मगाशी शिजवून जरी घेतलो तरी ह्याच्यात आपण थोडासा अजून पाणी टाकून ह्याका शिजाक देतलो. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती ह्याका शिजाक द्यायचा आणि आता आपण लेअरिंगसाठी तयारी करणार. तर हे आपण सुरुवात केलो पुदिन्यापासून. थोडंसं पुदिनो टाकायचो, वरसून कोथिंबीर टाकायची, तळलेलो कांदो टाकायचो, थोडेसे काजूगर टाकायचे आणि मगाच तो थंड झालेलो आपलो फळफळीत असो बासमती तांदूळ टाकायचो आणि ह्याका व्यवस्थित पेरून घ्यायचा. वरसून पुन्हा कांदो टाकायचो, काजूगर टाकायचे, पुदिनो, कोथिंबीर आणि सणसणीत 1 चमचो तूप टाकायचा आणि ही बिर्याणी आपण दमवरती 10 ते 12 मिनिटांसाठी आपण तव्यावर ठेवणार असो. दमवर ठेवताना गॅस एकदम बारीक ठेवायचो आणि तवं ठेवायचो, नाही तर बिर्याणी खाली लागत. 10-12 मिनिटांनंतर आपली बिर्याणी आता तयार झालेली असा. तुम्ही बघू शकता एकदम चिकन बिर्याणीसारखीच वाटता. तर रेसिपी तुमका आवडली असा तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही फक्त लाईक आणि शेअरच करतास तर चॅनलला जरा पटापट सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबर्स वाढवा आमचे आणि बेल आयकॉनवर आवाजून क्लिक करा. आता आपण भेटूया पुढच्या शॉर्टमध्ये. तर ही लाजवाब अशी फणसाची बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.